परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील व्यावसायिक अण्णाभाऊ साठे चौक परिसरात आज दिनांक 17 जुलै रोजी जिंतूर शहरातील मुख्य वस्तीमधून या ठिकाणी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यामागे नेमकं कारण म्हणजे त्या ठिकाणी देशातील विविध भागामध्ये नीट परीक्षेसह विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी पेपर फुटीचं प्रकरण घडलं आणि त्यामुळे या ठिकाणी सोनम वांगचूकच्या वतीने मागील 19 दिवसापासून या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। आम्हाला त्यासाठी या ठिकाणी जिंतूरकरांच्या वतीने कॅन्डल मार्चचं या ठिकाणी आताच विसर्जन झालेले मान्यवर मंडळी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मोर्चा होता हे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही हे आज मोर्चा काढण्यात आला। प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी आहे की जे शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ यांचा स्वतः स्वीकारून राजीनामा द्यावा। देशभरामध्ये ज्या पद्धतीने नीटचे पेपर लीक व्हायले, टीईटीचे पेपर लीक व्हायले, यूपीएससीचे पेपर लीक व्हायले, एकंदरीत देशातला विद्यार्थी हा कष्ट करतो, अभ्यास करतो 22 तास 18 तास, त्याच्या कष्टाला देशोधडी लावायचं काम हे केंद्रातलं भाजप सरकार करेल। नीट पेपर मध्ये का आज पहिल्यांदा घोटाळा झाला का? या आधी देखील 12 ते 13 वेळेस नीटचा पेपर लीक झाला। या पूर्ण प्रक्रियेमध्ये 22 विद्यार्थ्यांचा जीव गेला। त्या लोकांच्या मुलांच्या आत्महत्याने हे केंद्र प्रणित सरकारने केलेली हत्या आहे हे असं आमचं ठाम म्हणणं आहे। आणि ह्याच्यासाठी हे सोनम वांगचूक म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते दिल्लीत बसलेत, हा माणूस 20 दिवसापासून आज उपाशी तापाशी बसलेला आहे, पण हे सरकार अनुलेखानं त्यांना मारायचं काम करायली। हे सरकार त्यांच्याकडे बघायला देखील ढुंकून बघायला देखील तयार नाही। इतकं निर्दयी, इंग्रजापेक्षाही गेलेलं सरकार केंद्रात दिल्लीच्या सरकारमध्ये दिल्लीत बसलेलं आहे। त्या शासनाला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज समस्त जिंतूरच्या तरुण सहकार्यांनी इथं मशाल मोर्चा आयोजित केला होता। त्यात सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालो होतो। आणि निश्चितच परभणी जिल्ह्यातून जी जिंतूर मधून जी मशाल पेटलेली आहे ती अन्यायाविरुद्ध संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये देखील पेटेल आणि निश्चितच या सरकारला जाब विचाराशिवाय येथील तरुण शांत बसणार। उद्याच्या 20 तारखेला दिल्ली जंतर मोर्चा ठेवण्यात आलेला आहे, तर परभणीकर जिंतूरकरांच्या वतीने काय आयोजन आहे तुमच्या? त्या मोर्चाला समर्थन म्हणून आम्ही आजचा मोर्चा केलेला आहे। उद्या काही जाणार आहे का? म्हणजे काही लोक जातील, काही लोक या ठिकाणी काही एखादे प्रदर्शन करतील, जिल्ह्यात ठिकाणी करतील किंवा तालुक्यात ठिकाणी करतील, पण सोनम वांगचूक यांच्या जो उपोषण आहे त्याच्यात आम्ही सर्वार्थाने सामील आहोत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित या ठिकाणी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी त्यांनी हे उपोषण केलेले आहे। आतापर्यंत 19 दिवस उलटून देखील सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे उद्याच्याला देखील या ठिकाणी देशभरातून अनेक समर्थक त्यांचे त्या ठिकाणी जाणार असून त्या ठिकाणी मोठं आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पुढील भाग हाच आहे की आता 20 तारखेला या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी या आंदोलनाचा कोणता रूप येतो हे बघणे महत्वाचे ठरेल आणि सोनम वांगचूक यांच्या या आंदोलनाची केंद्र सरकार कितपत याकडे लक्ष देतो हे बघणे महत्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र रफिक तांबोळी, सौमेश शेख अली, जिंतूर, परभणी। धन्यवाद।